नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. काल बी तसंच झालं, बॅटरी 1% त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करता आला नाही. त्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही, रोजच झालंय. चार्जिंग होता पण म्हटलं कशाला नाही का उगाच 1%साठी. आणि आपलं एक तर फास्ट चार्जर आहे, उगाच सारखं गाडी लावून कशाला खराब करून घ्यायचं. 4 दिवस अजून टिकल तर ठीक आहे ना, एवढं कशाला ब्लॉग पाहिजे मोबाईल खराब करून घ्यायचं नाही का. तर बघूया आज काय होतं काय, आणि आज शेवट किती टक्के बॅटरी होते आज बघू. आज बी तेच 200चं CNG टाकले, 1600चं टार्गेट आहे. आणि आज बी जर 1600 लवकर जर येतं 2000 करू. साहजिक आहे की संध्याकाळी शेवटचा टेक घ्यायला भेटणार नाही, पण जो शेवटचा असेल तो शेवटचा असेल. त्यात काय एवढं आहे ना, इंटरेस्टिंग हा बी वेगळेपण आहे नाही का. मजा येईल बघायला शेवटपर्यंत, बघूच काय होते काय. तर मित्रांनो, 5च मिनिटात आपल्याला ऑर्डर पडली आपल्याला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची. आत्ता थांबून देत नाही, त्यामुळे बाहेर आणून येऊन थांबले. परत वाजल्यात 8 वाजून 3 मिनिटं, 7:30 चालू. तर सुरुवात चांगली झाली आहे. उबरची ऑर्डर होती, उबरला दाखवते A127 127 रुपये आणि मीटरवर झाले 176 रुपये. म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे सांगत असतं मीटर मीटर मीटर, फक्त मीटर चालवा. आपल्या हक्काचे पैसे भाऊ घ्या बिंदास, काय विषय नाही. आणि नाही म्हणले एखादं तर टाटा बाय बाय, दुसरा बघा. ऑर्डर भरपूर, ऑर्डरचे काही कमी नाही. तर बघूया दुसरं ऑर्डर कधी पडते करत नाही. तर मित्रांनो, बराच वेळ झाला आपण स्वारगेटला बसलो आहे, पण ऑर्डर पडा नाही. मीटरने आणलेल्या एकाला दीनानाथवरनं स्वारगेटला एस टी स्टँडला, पण 68 रुपयाने आणलेलं मीटरप्रमाणे. पण अर्धा तास झालं ऑर्डर पडा नाही. मेट्रोला गेलो, पलीकडे मेट्रोवरून प्रतिकडे आलो, पण पडा नाही. काय करू काय नाही, मला वाटतं आता तिथनं हाला वाजत. चला किती वाजत बघा, 8:47. बघू शकता किती वेळ झाले. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला स्वारगेटला होतं सांगितलं, तिथनं आपण गेलो बालाजीनगरला. तिथं गेलो, पर ऑर्डर पडली. वडगावला ऑर्डर पडली. म्हटलं ना, एका जागी थांबून काय भेटत नाही भाऊ, जागा बदलायला लागते. तिथनं मग आपण वडगावला गेलो. वडगाववरून आपण आलो प्रभात रोडला. आता आहोत आपण प्रभात रोडच्या इथं. आणि सीन असं आहे की आत्ता पाठीमागे दिसते तुम्हाला, इथून आपल्याला ऑर्डर पडलेली चाकणला. मी आज इथंच होतो, पण ती हाताला बसली नाही म्हणून मी इथं थांबलो आहे. म्हटलं चाकण आहे भाऊ, मोठी ऑर्डर आहे 400-500 रुपयाची, त्यामुळे मी हलणार नाही ना जोपर्यंत ती मला ऑर्डर पडत नाही. किंवा कोण येतं तो रिक्षावाला किंवा 4 व्हीलरवाला मला बघू दे. मला नाही भेटली तर कोणाला भेटते मला बघायचं आहे. हलणार नाही मी इथलं जोपर्यंत मला भेटणार नाही. आणि ओलाचा विषय असा आहे की CL काहीतरी नवीन आले, 3 रुपये कट दाखवले मला. काल दाखवलं, काल भरले 3 रुपये, आज परत दाखवलं. मग काय ती CL मला जरा विचारायचे, कोणाला माहिती असेल तर सांगा मला, नाहीतर मी बघतो ऑफिसला जाऊन विचारतो एकदा. CL काय बाबा, 5 घेतलाय, CL काय आता काय ते फालतू गेली उगाच. ओला CL मला काही कळलं नाही. बघू आता कोण येते, मी सांगेन तुम्हाला कोण 4 व्हीलरवाला आहे का रिक्षावाला आहे. का कस्टमरने ऑर्डर कॅन्सल केली, कुठल्या कंपनीने का कुठल्या रिक्षावाल्याने बळच टाकले. रिक्षावाला थांबले की तर पलीकडे बी एक जण आहे, रिक्षावाल्याने टाकले असेल मला तर वाटतं आहे ना. येडेच आहे करतात पोरं जरा. हा आहे एक जण, बघतोय इकडं बी एक जण आहे, काय सांगता येत नाही. रिक्षावाल्याने टाकले असेल. बघू 10 मिनटं थांबू, पडली तर ठीक नाही तर दुसरी घेऊ. जाऊ दे, कशा लोक वेळ वाया घालत, जे पडेल ते घेऊ. तर मित्रांनो, वाजल्यात 12:34. आपण आता आहोत दत्तवाडीमध्ये ग्लोबल हॉस्पिटलच्या इथं. अप्परला होतं, अप्परवरून ऑर्डर पडलेली. तर आत्तापर्यंत 1000 रुपये आल्यात. रॅपिडोची पहिली ऑर्डर होती सकाळपासून काय अंतर काय नाही. आणि याच्यापूर्वी ओलाला 2 ऑर्डर पडलेल्या. ह्याच्या अगोदरच्या ट्रिपला स्टेशनला होतो, तर 2 ऑर्डर मिस झाल्या. मी एक 308ची होती, 322ची होती. 2 ऑर्डर मिस झाल्या, काय सांगू. नशीब मला चांगलं की तिकडनं एक जण भेटला मला लक्ष्मी रोडला, तिकडनं अप्पर. मग करत तिकडे आलं. एंड ऑफ द स्टोरी. जे भेटेल ते करा. गेलं त्याच्यावरनं काय राहिलं आपलं. मुंगी चावले का काय चावले काय माहिती, सुजलंय असं काय करत नाही. तर भूक लागली आता. नियर बाय पुढं जायचं जेवायला स्वारगेट, किंवा आपल्याला जाऊ आपल्या इकडे जाऊ ट्रेझर पार्कला आहे ना. चांगलं जेवण भेटतं तिथं आहे ना. तर चला जाऊ जेवूया आणि बघूया. जेवणानंतर 12:30 वाजले, 1 वाजता जेवायला. तिकडे जरा अर्धा तास तिकडे जायला, जेवायला. बघूया. जेवणानंतर 600 रुपये करला, 1600 करायचं ना, 1000 झाला. दिहाडी झाली आपली आजची. मजदूर निघली. आता फक्त मेंटेनन्स काढायचं 600 रुपये.
बघू आता काय होतं काय. चला जेवायला तर जाऊच आपण, काय विषय नाही. 12 वाजून 49 मिनिटं झाल्यात. आपण आलो आहे नियर बाय स्वारगेट ओलाच्या ऑफिसला. तर तुम्हाला जसं म्हणाल सकाळी की ओलाच्या ऑफिसला जाऊन विचारणं काय आहे काय नाही. आता मी ओलाच्या ऑफिसला आहे. ह्याचे एक 2 दुकानं सोडून तिकडं ओलाचं ऑफिस आहे. तिथं गाडीला जागा नाही म्हणून थोडं पुढे घेतलं. म्हटलं काय बघ सेल किस्सा. त्यानंतर इन्शुरन्स आहे ते 3 रुपये डेली कट होणार तुमचे. कस्टमरचा इन्शुरन्स आपण भरायचा डेली. 5 घेतो ती वेगळी गोष्ट आहे. हे 3 रुपये म्हटलं का लुबड्याचे धंदे लावले ते हसायला लागले. आता काय सांगायचं तुम्हाला. अडला हरे आता काय करायचं. अडला हरे तुम्हाला माहिती पुढं काय. चला असो 3 रुपये तर 3 रुपये डेली 3 रुपये कट होणार आहे. पण तसं ते मेन्शन करत नाही हे इन्शुरन्स आहे डेली का एका ऑर्डरला आहे. मी त्यांना विचारलं एका ऑर्डरला आहे का डेली आहे. डेली 3 रुपये. तर मला सकाळी 3 दाखवतं नंतर 6 रुपये दाखवतं. त्यामुळे भरणार नाही आहे. मी बघणार आहे कुठवर जातं आणि कितवर जातं आणि एकदाच मग पान उतारा काढणार आहे. बघू आता पहिलं मी जेवणार आहे. भूक लागली. तर मित्रांनो जेवणानंतर मला वाटतं टेक नाही घेतला. बराच वेळ झाला मोबाईल गरम होता त्यामुळं. 2 वाजून 52 मिनिटं झाल्यात. तर जेवणानंतर काय झालं ते सांगतो तुम्हाला. 2-3 ऑर्डर झाल्यात. उबरची एक, रॅपिडो, जाऊ दे काय फरक पडतो कोणाची काय असं ना. टोटल आत्तापर्यंत 1371 झालेत. म्हणजे की 1400ला 30-29 रुपये. ठीक आहे 1400 समजा पण 1500-1600 अजून 230 रुपये करायचे आपल्याला. तर वाजलेत किती 2 वाजून 52 मिनिटं. 3 वाजले. 3 नंतर 200 रुपयाला किती वेळ लागतो बघायचं मला. आणि जी ऑर्डर पडेल ती उचलायची साहजिक आहे. आपण आता आहोत बाणेरमध्ये. पहिली ऑर्डर मला वाटते स्वारगेटला काहीतरी पडलेली. तिकडनं कुठं पडली काय आठवत नाही. तिकडनं पानेर हां टिंबर मार्केटवर ना इकडं बाणेरला. तर आतापर्यंत ओके आहे सगळं. पण कालच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर काल चांगलं झालं व्यवसाय. आज जरा स्लो आहे कालपेक्षा नाही का. पण ठीक आहे रोज एकसारखं नसतं त्यामुळं चालायचं. आज रेनकोट आणलं म्हटलं नाही का पाऊस पडन पण ऊन. आम्हाला वाटतं कालच्याच पुरती होता पाऊस. बघू उद्या परत एका दिवस नाही तर डायरेक्ट जूनपासून आणायचंच आहे. असं 10-20 दिवसांनी पाऊस सुरूच होणार काय विषय नाही. आणलं नाही आणलं तर एवढं काय जड आहे का आपल्याला रेनकोट. तर बघू 200 रुपये कसे आहेत कसे नाही. चला लाईट्स प्लीज. ओके थँक्यू. तर मित्रांनो फायनली आपण आपल्या एरियात आलो. तर बऱ्याच वेळानंतर ऑर्डर पडली. बऱ्याच 1 तास वाया गेला तेव्हा ऑर्डर पडली आपल्या दगडूशेठवरनं एक जण भेटलेला आपल्याला टिळक रोडवरनं स्वारगेटला रिटर्न आलो. स्वारगेटवरनं युजपर्यंत सिटी रिटर्नच आलो. सिटी प्राईडवरनं एक जण भेटला आपल्या एरियात बालाजीनगरला. म्हटलं देव पावला चलो. तर आत्तापर्यंत टोटल जे झाले तर एंडला टाकलं. वाजल्यात 5 वाजून 45 मिनिटं. आत्ता आपण बालाजीनगर शिकड आहोत. तर आत्ता चला घरापाशी आलं म्हटलं गाडी लावून टाकू. आणि आजचा हा ब्लॉग इथंच संपूया. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत